टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या कार्याध्यक्षा रुपाली पाटील आहेत। ताई, 2 दिवसांपूर्वी तुमची निवड झालेली आहे। पुढच्या आगामी महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत। त्याआधी तुमची ही निवड झाली। याआधी आपल्याला माहिती आहे की तुम्ही ज्या काही पक्षातल्या काही चुकीच्या घटना होत्या त्याच्यावरती तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केलेली होती। मात्र आता तुमची निवड झालेली आहे, त्यामुळे एक चर्चा आहे की आता ताईंची निवड झालेली आहे, ताईंची पक्षातली नाराजी कमी झाली आहे का? नाही, मुळामध्ये लक्षात घ्या, माझी पक्षातली नाराजी कुठली होती की जी काही कामं होत आणि माझी नाराजी कुठल्याच विषयात नव्हती। जी काही एक व्यक्ती एक पद याच्यानुसार जे मी म्हणलं होतं ती मागणी माझी दीड वर्षापूर्वीचीच आहे आणि ती तेव्हाही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। आज जे माननीय अजितदादांनी, राष्ट्रीय अध्यक्ष जे माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादांनी पुणे निवडणुकीच्या या ह्याच्यावर मला कार्याध्यक्षपदी फादर बॉडीवर जी संधी दिलेली आहे, तो पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवायचा आहे, आम्हाला राष्ट्रवादीचा महापौर बनवायचा आहे, त्याच्या संदर्भातले आहे। त्यामुळे माझी नाराजी अशी पक्षावर कोणतीच नाही आहे। पण पक्षातल्या ज्या काही आत्ता राज्य महिला आयोगाच्याकडनं माझा व्हिडिओ वगैरे गेला होता, त्यांचे कार्यकर्ते सोशलवर विनाकारण माझा जो व्हिडिओ फिरवत होते त्याच्यावर मी स्पष्ट बोललेले आहे। आणि राज्य महिला आयोगाचा कारभार कसा असावा, तो कसा राहिला पाहिजे, ही त्याच्यासाठी ज्या काही मी याआधी जे बोललेले आहे तेच पुढे आहे। कारण का ते महिलांच्या सक्षमीकरता, सुरक्षतेकरता, त्यांचं मनोबल वाढवण्याकरता अत्यंत गरजेचं आहे। त्याला रुपाली पाटीलसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे। तुम्ही असं म्हणालात की माझी जी तक्रार होती ती राज्य महिला आयोगाच्या किंवा ज्या सगळ्या कारभारांवरती तुम्ही नाराजी व्यक्त केलेली होती। काल महाविकास आघाडीच्या महिलांचं शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांकडे गेलेलं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतला जावा। आता एक मुळामध्ये लक्षात घ्या की राज्य महिला आयोगाची तक्रार पहिली कुणी केली की ज्या पीडिता तक्रारी आहेत त्यांनी। म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोग कुठेच नावाचा विषय नव्हता, परंतु जेव्हा मयुरी हगवणे वैष्णवीची जाव ही समोर आली आणि तिने सांगितलं की मी आयोगाला तक्रार दिली होती, माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, त्याच्यानंतर राज्यातल्या प्रत्येक महिलांनी सुसाट लावला की आमची तक्रार दिली आहे, त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे विरोधकांनी मागणी करणं, विरोधकांचं काम आहे की ही सरकारची यंत्रणा आहे, सरकारचा विभाग आहे, त्याचं कामकाज जर नीट चालत नसेल तर त्यांनी राजीनामा मागितलेला आहे। परंतु राज्य महिला आयोगाकडे जरी बघितलं आपण तर त्याच्यावरचे 8 सदस्य आजही नियुक्त नाही आहेत। मुळामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील आयोग असून सुद्धा आणि महिलांसाठी फार महत्त्वाचा आहे, याच्यावर आत्तापर्यंत सदस्य का नाही नेमले हा एक प्रश्न येणारच। बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राष्ट्रीय महिला आयोग असल्यामुळे जी आयोगाची बदनामी होते त्याचे परिणाम आम्हा पक्षाला पण भोगावे लागतात, आम्हाला उत्तर द्यावी लागतात। त्याच्यामुळे आम्हीही वरिष्ठांकडे म्हणजे अजितदादांकडे आणि प्रांताध्यक्षांना म्हणलो की एक जबाबदारी जर एकाला संपूर्ण वेळ तुम्ही दिली तर ते त्याच्यामध्ये जास्त काम करू शकतील। एकाच व्यक्तीवर 2 जबाबदारी असल्यामुळे ते काम नीट झालं नाहीये हे त्यांच्या कार्यशैलीतून आज तुमच्या समोर आलेले। हे कुणी आम्ही मागणी करतोय म्हणून नाही, ज्या तक्रारदार आहेत त्यांच्या तक्रारीवर नाही केले। त्यामुळे राज्य महिला आयोगावर जर चाकणकरांना कंटिन्यू करायचं आहे तर करावं। त्यांनी जो काही राज्य महिला आयोगाचा गालबोट लागलेला आहे तो त्यांनी पुसावा। 24 तास 365 दिवस काम करावं। आम्ही सगळ्या म्हणजे ज्या काही पक्षातल्या असतील किंवा जे NGO असतील, जे विरोध असतील, सगळ्या महिला त्यांच्यासोबत काम करतील, कारण का शेवटी महिला सुरक्षित झाल्या पाहिजे। पण त्याच्यासाठी प्रदेश अध्यक्षावरनं त्यांना मुक्त करावं लागणार आहे। अन्यथा ही म्हणजे आज आयोगावर बोट ठेवतायत म्हणून किंवा या कारभाराचा सगळा गलथन कारभार समोर आलाय म्हणून, पण वर्षापूर्वी मी हीच तक्रार केली होती। वर्षानंतर आज त्याच गोष्टी ज्या घडायला नको पाहिजे होत्या त्या घडल्यात। त्यामुळे याच्या पुढे ही गोष्ट सुधारली गेली पाहिजे। एक व्यक्ती एक पद द्यावं ही मागणी कालही होती, आजही आणि उद्याही राहील। ही कुणाच्या व्यक्तिगत विरोधात नाही। म्हणजे आता ज्या आघाडीच्या माझ्या सहकारी भगिनी आहेत त्यांनी राजीनामा मागितला, त्यांच्या जागेवर जर चाकणकर ताई असत्या आणि त्या दुसऱ्या कोणी आयोग असतं तर चाकणकरांनी तोच मागितला असता। त्यामुळे मी पक्षातली सहकारी म्हणून एवढं म्हणेल की चाकणकरांना एक संधी पुन्हा
त्या आयोगाची गरिमा, आयोगाचं काम कसं असतं ते करण्याची एक संधी द्यावी, पण त्याबरोबर प्रदेशाध्यक्षामधनं मुक्त करावं, तरच ते काम योग्य पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने न्यायिक होऊ शकेल. तुम्ही त्यांचे खरं तर प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करण्याची तुम्ही मागणी करताय. मात्र दुसरीकडे खरं तर गेल्या 8 दिवसांपासून जी चर्चा आहे ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, किंवा जो तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन बालेवाडीला होतोय, आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, कारण शरद पवारांचा वर्धापन दिन जो आहे तो बालगंधर्वला होणार आहे. जसे पक्ष फुटला, वेगवेगळे पक्ष झाले, 2 कार्यक्रम पक्षाचे पाहायला मिळाले, म्हणजे मुंबईत सुद्धा वर्धापन दिन वेगवेगळे होते, आता तेच पुण्यामध्ये होत आहेत. त्यामुळे 2 राष्ट्रवादी परत कधी एकत्र येणार त्याच्यावरती सुद्धा एक दुसरी शक्यता जी आहे ती निर्माण झाली. मुळामध्ये ना आम्हाला खरंच माहिती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आहे की नाही येणार आहे. कारण का मध्ये सुद्धा या चर्चा निघाल्यानंतर याचा एकत्र यायचं आहे का नाही यायचं याचा सर्वस्वी निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा म्हणजे आमच्या इथनं आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत आणि तिकडनं जे काही साहेबांनी त्यांचं जे शिष्टमंडळ असेल ते घेतील. पण तुर्तास म्हणजे आम्हाला तरी हे कोणी एकत्र येणार आहेत अशी कोणतीच माहिती नाही आहे. पण राजकारणामध्ये बघू आता पुढे काय होते आणि काय नाही. तुम्ही असं म्हणता की राजकारणामध्ये बघूयात पुढे नक्की काय होते. मात्र राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे आणि तुमच्याच महायुतीतल्या मंत्र्यांची नाराजी जी आहे ती अजित पवारांवरती आहे. विशेषतः शिवसेनेच्या शिंदे गटातल्या काही मंत्र्यांनी दादांची तक्रार जी आहे ती शिंदेंकडे केलेली आहे की दादांकडून निधीची तक्रार जी आहे ती होते. महायुतीमध्ये सगळं काय आलबिल आहे की नाही त्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे. मंत्री सातत्यानं दादांची तक्रार का करतात? महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे. विषय असा आहे की 3 पक्ष एकत्र आलेत. 3 पक्षातले नाना तऱ्याची लोक आमदार सगळी वेगवेगळ्या स्वभावाची एकत्र आलेत. आता शिंदे साहेबांच्या त्यांच्या पक्षाची ती मीटिंग होती, त्याच्यामुळे त्यांच्या आमदारांनी त्यांच्या वरिष्ठांना काय तक्रार करायचा आहे हे त्यांना स्वातंत्र्य आहे. हीच तक्रार भाजपच्या आमदारांनी अमित शहाजींकडे केली होती जे आपले गृहमंत्री आहेत. तेव्हा अमित शहा साहेब म्हणले की अजितदादांनी मला तक्रार केली पाहिजे की तुमचे आमदार मला स्वस्थ बसून देत नाही. हा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि अजितदादाच निधी कमी देत आहेत असा विषय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तिघे बसून हे ठरवतात. आणि तो निधी गेल्यानंतर अजितदादांची सही झाल्यानंतर कोणाची सही असते? मुख्यमंत्री साहेबांची. मग उद्या शिंदे साहेबांचे आमदार मुख्यमंत्र्यांची पण तक्रार तिथं करू शकतात. त्यांना अधिकार आहे त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे काय तक्रार करायची. पण या तक्रारीला कोणताही अर्थ नाही. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवली असेल. राज्याचा गाडा चालवताना अजितदादा हे 11 वेळा अर्थमंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते नियोजन चांगल्या पद्धतीने जमतं. कोणाला कमी निधी मिळाला असेल किंवा त्या वर्षी देऊ शकले नसेल तर त्यांची ती नाराजी असते आणि त्यांनी ती त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे दिली. आमची काही तशी त्यांच्यावर काय आरोप वगैरे किंवा आम्ही काही त्यांना टीकाटिप्पणी करत नाही. परंतु अशी कोणतीही नाही आहे. जर अजितदादांची तक्रार करायची झाली तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा तक्रार एकनाथ शिंदे साहेबांना करावी लागेल. पाहतोय की या सगळ्या फायली ज्या आहेत त्या अजित पवारांकडून पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जातात. त्यामुळे फक्त अजितदादाच नाही तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा तक्रार जी आहे ती शिंदेंकडे करावी लागेल. मात्र जर कदाचित निधीमध्ये जर कमी वाटप झालं असेल तर ते पुढच्या वेळेस सुद्धा दादा जे आहेत ते विचार करू शकतात. त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी काय तक्रार करावी हा त्यांचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.